तर दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून भाजप, मनसे आणि काँग्रेस आमने सामने आलेत। बोगस मतदाराला जात धर्म नसतो, तो केवळ बोगस मतदार असतो आणि यांना आम्ही राजसाहेबांनी सांगितलेली ट्रीटमेंट देणार असा इशारा मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिला। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनीही शेलारांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली। मत जाती धर्माचं नसतं, मत नागरिकांचं असतं, त्यामुळे हिंदू, मुस्लिम, बौद्ध या तिरस्कार निर्माण करणाऱ्या भावना आहेत असा आरोपही त्यांनी केला। मुस्लिम दुबार मतदार दिसत नाहीत का असा सवाल शेलारांनी काल पत्रकार परिषदेत केला होता, त्यावर देशपांडेंनी उत्तर दिले। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते। दुबार मतदार हा दुबार मतदार असतो, बोगस मतदार हा बोगस मतदार असतो। त्याला जात, धर्म, भाषा हे काहीही नसतं। आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय, बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार, मग तो कुठली जाती धर्माचा असो। पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे। मला असं वाटतं ते या ट्विटमधनं आम्ही उघडं केलंय की किती खोटारडे आणि दुतोंडी हे भाजपचे नेते आहेत। मतं ही कोणत्या जातीची किंवा धर्माची नसतात, मतं ही नागरिकांची मतं असतात आणि ते भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे। वन वोट वन व्हॅल्यू आपण म्हणतो त्याला। आणि असं असताना तुम्ही हिंदूंची मतं, मुसलमानांची मतं, बौद्धांची मतं, दलितांची मतं, ओबीसीची मतं असं जे म्हणता, हे तिरस्कार निर्माण करण्यासारखी भावना निर्माण करण्याचा प्रकार आहे। आणि मला तरी वाटतं की निवडणूक आयोगाने तुमच्या या वक्तव्याची चौकशी केली पाहिजे आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।